आगे आगे देखो होता है क्या ऑपरेशन झालं असून सध्या रूममध्ये ठेवलंय, वेळ झाल्यावर बाहेर काढू. ऑपरेशन टायगरवर मंत्री संजय राठोड यांचं सूचक वक्तव्य. ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय. सर्व नेत्यांची शिवसेना भवनात प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी होणार आढावा बैठक. नाराजांची बाजू समजून लवकरच संघटनात्मक बदल करण्याचाही मानस. जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाही तोपर्यंत संतोष देशमुख हत्येच्या शोधाला दिशा मिळणार नाही. अंजली दवानी यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य. कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध दाखवत आर्थिक घोटाळ्यांचीही दिली माहिती. शिवजयंती निमित्ताने राहुल गांधींची एक्सपोस्ट. जयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली. भाजपने केली टीका. हा फक्त महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा अपमान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. राहुल गांधींनी माफी मागावी, शिंदेंची मागणी. हे हिरवे साप आहेत, नेहमी आमच्या शिवरायांचा द्वेष करतात. राहुल गांधींनी देशाची शिवप्रेमींची माफी मागायला हवी. राहुल गांधींच्या एक्स पोस्टवर नितेश राणे यांची प्रतिक्रिया. राहुल गांधींच्या एक्स पोस्टवरून भाजपने केली टीका. हा दुटप्पीपणा. पंतप्रधान मोदींनीही जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे, त्यांचा अपमान करणाऱ्यांचं मुंडकं छाटा. त्याच मुंडक्याची माळ तुळजाभवानीच्या गळ्यात घाला. कालीचरण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य. राहुल गांधी सोलापूरकरांच्या वक्तव्यावरील प्रश्नावर बोलताना केलं वक्तव्य. राहुल गांधींनी देशाची माफी मागायला हवी. आमदार संजय गायकवाड यांची मागणी. राहुल गांधींना शिवाजी महाराजांची जयंती आहे की पुण्यतिथी हे सुद्धा माहीत नाही, हे निषेधार्ह. आमदार गायकवाड यांचं वक्तव्य. राज्य सरकारचा आणखी एक शासन निर्णय वादाच्या भोवऱ्यात. त्रयस्थ व्यक्तीला तक्रारी विचारात घेऊ नका. राज्य सरकारच्या शासनाला सूचना. शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात त्रयस्थ व्यक्तीची औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका. नागपुरातील 3000 लाडक्या बहिणींनी 30 लाखांचा निधी उभा करत केली क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना. राज्य सरकार अशा उपक्रमांना मदत करणार असल्याची माहिती. राज्यातील गडकिल्ले संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारकडे सोपवावे असा प्रस्ताव सरकारकडून केंद्राला दिला जाणार. हे किल्ले केंद्राकडे असल्याने राज्य सरकारला या किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी पूर्व परवानगी लागते. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गँगस्टर अबू सालेमची सुटकेसाठी याचिका. उर्वरित शिक्षा माफ करत तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेसाठी केली याचिका. याचिकेवर 10 मार्चला होणार सुनावणी. नवी मुंबईत शिवजयंती निमित्ताने सिडकोच्या लॉटरीची सोडत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सोडत. धोनी ॲपच्या अनावरणासाठी क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी मुंबईत. यावेळी संजू सॅमसनचीही उपस्थिती. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरण. महाराष्ट्र सायबर विभागाने राखी सावंत, समय रैनासह 50 नामवंत सेलिब्रिटींना चौकशीसाठी बजावलं समन्स. या प्रकरणी आतापर्यंत नोंदवले 5 जणांचे जबाब. कल्याण डोंबिवलीतील बेकायदा इमारती पाडण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाईच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. तोडक कारवाईच्या भीतीने कल्याण डोंबिवलीतील 58 इमारतीतले नागरिक भयभीत. मनपा कार्यालयासमोर केली गर्दी. डोंबिवलीत डोक्यावरचं छत्र तुटणार असल्यानं 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने 48 इमारतींमधील रहिवाशांना पुढच्या 10 दिवसात घरं रिकामी करण्याची दिली आहे नोटीस. मीरा भाईंदरमधील सोसायटीत तिघांवर गाडी घातल्याचं प्रकरण. काशीमीरा पोलिसांकडून एकाला अटक. इतर दोघांचा शोध सुरू. न्यू पनवेलमधील बालाजी सिम्फनी सोसायटीत शिवजयंती साजरी. सोसायटीतील तरुण मंडळी आणि लहानग्यांनी प्रतापगड किल्ला साकारत महाराजांच्या शौर्याला केलं वंदन. वसई विरार नालासोपारा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी. शहरामध्ये रिक्षा चालकांनी काढली रिक्षा रॅली. मुख्य रस्ते झाले भगवा. मंत्री भरत गोगावलेंनी घेतले विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन. रायगडचे पालकमंत्री पद मिळावं यासाठी विठ्ठल रुक्मिणी मातेला गोगावलेंचं साकडं. 2 दिवसात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, गोगावलेंनी व्यक्त केली आशा. सचिन तेंडुलकरच्या कुटुंबियांनी घेतलं नृसिंहवाडी दत्त महाराजांचं दर्शन. अंजली तेंडुलकर, सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर दत्त महाराजांच्या चरणी गेली. सोलापुरात शिवजयंती निमित्ताने कलाकार विपुल मिरजकर यांनी शर्टच्या बटनाचा वापर करून साकारले छत्रपती शिवाजी महाराज. कला साकारण्यासाठी केला 21,000हून अधिक बटनांचा वापर. सांगलीत म्हैसाळ कागवाड रोडवर कर्नाटकची बस आणि ट्रॅक्टरमध्ये
अपघातात 16 महिला जखमी, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश. कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर वाघबीळ घाटात बिबट्याच्या बछड्याचं दर्शन, वाहन चालकाने टिपली बिबट्याची दृश्य. झारखंडमध्ये झालेल्या श्वान स्पर्धेत सातारा पोलीस दलातील सूर्या श्वानाला गोल्ड मेडल. सातारा पोलीस दलाने काढली सूर्या श्वानाची मिरवणूक. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने पंढरपुरात हॉटेल मालकाची अनोखी योजना. छावा चित्रपटाचं तिकीट दाखवल्यास बिलावर 25% सूट देणार. शिवजयंतीचं औचित्य साधत शिर्डीतल्या छत्रपती शासन संघटनेने केली पीडित कुटुंबांना लाखो रुपयांची मदत. काहीच दिवसांपूर्वी साई संस्थांमधील 2 कर्मचाऱ्यांची झाली होती हत्या. 1 जण गंभीर जखमी झाले. साई भक्तांची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्यांना अटक. 16 फेब्रुवारीला कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात घडलेली लुटमारीची घटना. आरोपींकडून 9,64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. शिवजयंती निमित्ताने नाशिकमध्ये मिरवणुकीकडे नाशिक शहरातील सर्वपक्षीय आमदारांनी फिरवली पाठ. मनमाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने भव्य शोभायात्रा. आमदार सुहास कांदे आणि अंजुम कांदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण. महादेव मुंडे हत्या प्रकरणात साक्षीदार तपासण्यास सुरुवात. बीडच्या पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेकडून केली तपासाला सुरुवात. 15 महिन्यांपूर्वीच्या हत्येचा तपास पहिल्यापासून करण्यासाठी पथक परळी. आरोपी कोण आहे? पोलिसांना माहिती आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा गंभीर आरोप. पोलीस निरीक्षक सानप आणि इतर कॉन्स्टेबलचे CDR काढावेत, ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी. परभणीच्या राणी सावरगाव येथील श्री रेणुकादेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गतिरोधक, भाविकांना त्रास. गतिरोधक तात्काळ काढावेत, यासाठी गतिरोधकावरच झोपून आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने लातूरमध्ये मोटरसायकल रॅलीचं आयोजन. मोठ्या संख्येने तरुणांचा सहभाग. ड्रोन कॅमेऱ्यातनं रॅलीचे व्हिज्युअल्स खास माझाच्या प्रेक्षकांसाठी. अमरावती शहरातील दसरा मैदानावर युवा स्वाभिमान महोत्सवानिमित्ताने राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेचं उद्घाटन आमदार रवी राणा, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते पडलं पार. शिवजयंतीचं औचित्य साधत राज्यातील शिवकालीन तलाव, बंधारे, प्राचीन तलाव, गावतळे आणि पाणी पुरवणाऱ्या तलावातील गाळ काढण्यास सुरुवात. मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यभरात राबवणार मोहीम. मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मोहिमेला सुरुवात. यवतमाळमध्ये जहाल नक्षलवाद्याला पोलिसांकडून अटक. दिलीप उर्फ तुलसी महतो हा नक्षलवादी मागील 13 वर्षापासून राहत होता यवतमाळ शहरात. जिनिंगमध्ये कापसावर पाणी मारतानाचा व्हिडिओ काढल्याने एकाला मारहाण. यवतमाळमधला प्रकार. जिनिंग मालकाविरोधात रोष व्यक्त. राळेगाव पोलिसात गुन्हा दाखल. अकोल्यामध्ये क्रिकेटवर ऑनलाईन सट्ट्यासाठी लागणारा ID तयार करणाऱ्याला टोळी पोलिसांच्या ताब्यात. 33 जणांना अटक. यवतमाळमध्ये वणीमध्ये एका तंबाखू तस्करावर पोलिसांची धाड. कारवाईत 1,06,000चा तंबाखू जप्त. एका तरुणाला अटक. संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्ताने शेगावातलं मंदिर आज रात्रभर खुलं राहणार. राज्यभरात हजारो भजनी दिंड्यांचं शेगावमध्ये आगमन. भक्तांची मांदी. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याची मंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी. आमदार निलेश राणे, दीपक केसरकर, कालिदास कोळंबकर यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन. स्मारक उभारताना पूर्ण काळजी घ्यायच्या सूचना दिल्यात. मंत्री नितेश राणेंची माहिती. 100 दिवसात पुतळा पूर्ण होईल. महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाच्या शुभारंभानंतर नितेश राणेंची माहिती. शिवजयंती निमित्ताने अभिनेता विकी कौशल रायगडावर. शिवजयंती निमित्ताने रायगडावर शिवभक्तांचा उत्साह. किल्ले रायगडावर रोपवे परिसरात विकी कौशलला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड. मंत्री अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांची चाहत्यांना सावरताना कसरत. खासदार सुनील तटकरेंच्या उपस्थितीत पद्मदुर्ग किल्ल्यावर पार पडला शिवजयंती महोत्सव. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन. सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश्वर मंदिरात आमदार निलेश राणे झाले शिवरायांसमोर नतमस्तक. आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांनी शिवरायांना केला पुष्पहार अर्पण. रत्नागिरी जिल्हा प्रशासनामार्फत जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ते पेठ किल्ला शिवसृष्टीपर्यंत रॅली. शिवजयंती निमित्ताने सिंधुदुर्गात मालवण टोपीवाला हायस्कूल ते राजकोट किल्ला अशी पदयात्रा. आमदार दीपक केसरकरांचा यात्रेमध्ये सहभाग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.